सार्थ श्री दासबोध दशक 13वा समास 3. उभारणी निरूपण. श्रीराम ब्रह्म घन आणि पोकळ, आकाशाहून विशाल, निर्मळ आणि निश्चळ निर्विकारी. ऐसेचे असता किती एक काळ, तेथे आरंभला भूगोल. त्या भूगोलाचे मूळ सावध ऐका. परब्रह्मस्था निश्चळ, तेथे संकल्प उठिला चंचळ. तयास बोलिजे केवळ आदि नारायण. मूळ माया जगदेश्वर, तयासीच म्हणजे षड्गुणेश्वर. अष्टधा प्रकृतीचा विचार तेथे पहा. ऐलीकडे गुण क्षोभिणी, तेथे जन्म घेतला त्रिगुणी. मूळ ओंकाराची मांडणी तेथून जाणावी. ओंकार उच्चा उकार मकार, तिन्ही मिळून ओंकार. पुढे पंचभूतांचा विस्तार विस्तारला. आकाश म्हणजे ते अंतरात्म्यासी, त्यापासून जन्म वायोसी. वायोपासून तेजासी जन्म झाला. वायोचा कातरा घसवटे, तेणे उष्णे वन्ही पेटे. सूर्यबिंब ते प्रगटे तये ठाई. वारा वाजतो शीतळ, तेथे निर्माण झाले जळ. ते जळ आळून भूगोळ निर्माण झाला. त्या भूगोलाचे पोटी अनंत बीजांची कोटी. पृथ्वी पाण्या होता भेटी, अंकुर निगती. पृथ्वी वल्ली नाना रंग, पत्रे पुष्पांचे तरंग. नाना स्वाद ते मग फळे झाली. पत्रे पुष्पे फळे मुळे, नाना वर्ण नाना रसाळे. नाना धान्य अन्ने केवळे तेथून झाली. अन्नापासून झाले रेत, रेतापासून प्राणी निपजत. ऐसी हे रोकडी प्रचित उत्पत्तीची. अंडज जारज स्वेदज उद्भिज, पृथ्वी पाणी सकळांचे बीज. ऐसे हे नवल चोज सृष्टी रचनेचे. चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीवयोनी. निर्माण झाले लोक तिनी पिंड ब्रह्मांड. मुळी अष्टधा प्रकृती, अवघे पाण्यापासून जन्मती. पाणी नसता मरती सकळ प्राणी. नव्हे अनुमानाचे बोलणे, याचा बरा प्रत्यय घेणे. वेदशास्त्रे पुराणे प्रत्यय घ्यावी. जे आपल्या प्रत्ययायेना, ते अनुमानिक घ्यावे ना. प्रत्ययाविण सकळ जना व्यवसाय नाही. व्यवसाये प्रवृत्ती निवृत्ती, दोहीकडे पाहिजे प्रचिती. प्रचितीविण अनुमाने असती, ते विवेकहीन. ऐसा सृष्टी रचनेचा विचार, संकळीत बोलिला प्रकार. आता विस्ताराचा संहार तोही ऐका. मुळापासून शेवटवरी, अवघात्मा रामची करी. करी आणि विवरी यथा योग्य. पुढे संहार निरोपिला, श्रोती पाहिजे ऐकिला. इतुक्या उपरी झाला समास पूर्ण. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे. उभारणी निरूपण नाम समास 3. श्रीराम श्रीराम श्रीराम.